तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं. हॅपी मॅरेज लाईफ रे गड्या. हो बहुत बहुत धन्यवाद. गड्या बहुत झाल्या शुभेच्छा दे ना. लवकर तिकडे पाहा ना आपलं काय चालू आहे काय नाही. मी जाऊ का तिकडे? जातो ना बाबा. तुम्ही काल जाता झाला ना आता शुभेच्छा दिल्या आम्ही ना चाललो आता आम्ही. तुम्ही बी त्या पोराच्या मागे किरकिरी लावत राहता. करतात ना ते सांगायचं काम नाही बा. झाबरू चाल बाबा. काही सुसुनी दिसते गावातले लोक आज आपल्याला पिसाट करतात नाही. राजा शांताराम भाऊ काही गरज नव्हती बा. झालं माझ्या कोर्ट मॅरेज. हा हे मंडप पण 2-2 मंडप टाकायची काही गरज नव्हती बा. पंगती द्यायची गरज नव्हती. काय राजा माणसं आहे तुम्ही. हो गड्या ते महिमा पाहून घेईन काय तर मला दे नव्हती पंगत तुझ्या लग्नाची. आता मग काय सोनं पाठवता पाहुणे काही बिले का माणूस असतो. बा शांताराम भाऊ ऐकतच नाही रे भाऊ. पहिलेच तो उपकार आपले जण फेडले जात नाही शांताराम भाऊ रे. शांताराम भाऊ होता म्हणून मला लग्न तरी झालं. नाही तर दुसरं कोणी असतं की नाही बस लग्न नसतो झालं बा माय. शांताराम भाऊ मुळे झालं लग्न. शांताराम भाऊ सारखा माणूसच नाही बा गावात. प्रत्येक गोष्टीत मदत करते माणूस. म्हणजे समजून सांगते साऱ्याच्या सुखात दुःखात सामील असते माणूस. काय बा काय म्हणजे या माणसाचं म्हणजे लीलाच नाही रे. भानू बरी तुम्ही कसं सुखा संसार करावा. संसारात कसं भांडण तंटा झाला नाही पाहिजे. काही वाद ऐकून नाही आले पाहिजेत आमच्या कानावर. आता कसं प्रेमानं राहा. तुम्ही लग्न दिलं बा तुमचं करून आता. नाही मावशी काहीच नाही ऐकू येणार. असं आम्ही कसं प्रेमानं राहू. काहीच टेन्शन नाही देत आम्ही तुम्हाला. आणि कोणाला ऐकू बी येत नाही कानावर की आमचं भांडण झालं की काही असं काहीच ऐकू नाही येणार. तेच पाहिजे. नाही तर मग काय आता म्हणता भांडण करत नाही आणि रोज भांडणं. मग असं नाही झालं पाहिजे. मावशी नाही तुझ्या कानावर काहीच नाही येणार. त्या दोघांना पण लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मावशी धन्यवाद. काय सरपंच तिकडे पंगत गिंगत पद्धतशीर चालू आहे बा. तुम्ही इकडे आले बा मंडपात. तिकडे कोण आहे मग लक्ष द्यायला. जेवणाच्या याच्यात मंडपात काहीच वांधा नाही. मोठे पाटील येऊन बसला तडीसा. त्याच्या हवाल दिलं म्या करून इकडे आलो बाबा. या येईल शुभेच्छा द्यायला मंडपात या. पण माऊली झालं असेल तर दान बा शुभेच्छा किती ना. तिकडे वाढू लागान बा. 4 गावाचे पाहुणे येतात ना. कसं वाड्याचा मेळ नाही आला की लोक बदनामी करतात ना. आपल्या गावाची फालतू 4 गावात बदनामी होईल बा. कसं वाढणं पद्धतशीर पाहिजे बाबा. पोळी आहे तर भाजी नाही, भाजी आहे तर वरण नाही. असं नाही झालं पाहिजे ना. लोकांनी चांगलं नाव काढलं पाहिजे ना आपलं. हो मुंजीराम भाऊ जातो. कसं पद्धतशीर चालत जावा. पोया घ्या पद्धतशीर शक जा. नाही तर मग कसं कच्च्या राहतात काटागिट पद्धतशीर लाट्याला बायले. रे आताच्या घोपरा तुम्ही आणि मला सांगून राहिले का रे पोया करायचं. जन्म गेला ना आमचा पोया करता करता. किती लग्न आहेत मी ना पोया केला ना. काठ जाडे ठेवता आणि पतल्या लाटा पोया. जैक्या नका करू बापा. लस तोंड फुटले रे तुम्हाला. पहिले पायात जा ना मग म्हणत जा. नाही मावशी आमचं म्हणणं काय बापा. मागे आमच्या गावात लग्न झालं बापा. त्या बायनं रोडग्या पोया केल्या. तेलाची मोठी कॅन दिली 15 लिटरची. त्याईले तेल लायला पोयाले अजिबात लावलं नाही पोयाचे. दिसेच ना. अशा पांढऱ्या ढरक जुईक्या पोया केल्या त्यामध्ये. म्हणून म्हणा लागते बा. किती दिला रे मग तेल. शटाक बा. एवढा कंजलपणा चालते काय. तेल नाही ना काही आणि मग म्हणता की पोया अशा आल्या तशा आल्या. कोणी फिरून पाहायला तयार नाही बापा. काय चालू आहे काय नाही. तुम्ही आले बा उशे घोपराटी. जा 5 लिटरची कॅन आणून द्या तेलाची. चांगल्या पोया करतो आम्ही मस्त तेलाच्या. एका खाल्या बुडील म्हणायला पुरलं नाही रे बापा. आणि फालतू आपली शिकून घ्यायला पुरली नाही आपल्या हातानं. आता म्हणते तेल आणून द्या म्हणते 5 किलो. कुठून आणणार बापा. पहिलेच तेल काय येईल 10 किलो तेल द्याल बा. ती सरवले काय येईन. ह्या पोया करणाऱ्या बाया काय सुचली देतात काय. चहा आणा तर साखरे आणा तर नाश्ता आणा. याचं चालू असते काय ना की खेळ. कशाच गुंडावतात ह्या बाया काय खऱ्या आहेत का बा. माहित बा घरी नेतात का दाबदूब करून. काही याच्यावर भरोसा नाही बा माया. तर असतील रे बा. नाही एवढं कुठे लागते का बा. काहीच काही ले का. आता 5 किलो 10 किलो कॅन तर तासवर ते बा. एवढ्या कोणत्या पहिले तेल लावून राहील. पहिले तेल दिसतही नाही. अरे बापा जा ना. का तोंड पाहून राहिले माय. कोणता विचार चालू आहे तुमचा. जावा लवकर आणून देते. हे बुडीतल्या का तेल केलंच बसणून राहिले बा. आणि आता जर आपण मुंशीराम रावले म्हटलं की त्या पोया करणाऱ्या बाया तेल मागून राहिला की बसल्या का आपली उतरून घेणार आता. आपल्याला बोलल्या घेऊन येणार मुंशीराम भाऊ. मग कोणाला सांगू नये काहीच नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. गुपचाप एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसून राहू. काही घेणं देणे नाही आपल्याला. सांगितलं काना राहिनी करून टाकू. चाल बा आठवण निसट आता. ठीक आहे थांबायला पुरत नाही आता. फालतू रोक्सा खाते ना बाय. घोपरात बा. आताच्या घोपरात नाही ते सुचून देत. पोयाचे काठ जाडे होऊन राहिले. असं येऊ राहिलं येऊ राहिलं ते येऊ राहिलं. लस शानपणा दाखवतात ते बी. जावा म्हणा आता ना तेलाची कॅन.
आम्हाला बोलतात ते टच टच, आम्ही का सोडतो का रे मग तुम्हाला? हा? मावशी जर हे पोया घ्या पाहिजे बापा, जैक्या जुईक्या ना करू बापा. 4 गावाचे पाहुणे येतात, लाट जाय धंदे ना करजा. ह असं काटमाट पद्धतशीर लाट जा बापा, कच्च्या मच्छी न करू दे जा. बापा पोया लाटू लाटू खालपासून वरलोक पांडी झाली ना मी. हा? आणि तुम्ही सांगायला येऊन राहिले का मला पोया अशा करता आणि तशा करता? चांगल्या करा म्हणून. चांगल्याच करतो ना आम्ही, पाय ना पहिले. त्या बोलायचीच ठेवता, हैगई ना करत बायाला बोलायची. हा? हो मावशी, एवढा काल राग येऊन राहील बापा, म्हणणं आमचं काम आहे. सांगणं सवरणं आमचं काम आहे ना बापा. कसं कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, पोया गिया चांगल्या दिसल्या पाहिजे, खाल्ल्या पाहिजे. लोक मग अनाज फेकून देशील. अशा तशा झाल्या हेंबाड्या तर रातला शिल्लक दिसून राहिले बाबा मला. एकही जण असं नाही की चांगलं बोलून जाऊन राहिलं म्हणे. कोण ना कोणी येऊन राहिलं लगे केंडाच काढून राहिलं. पोया अशा केल्या तशा केल्या, जैक्या होऊन राहिल्या, तेल लावा जास्त. हा हे काय बाबा असं करून राहिलं ना आम्ही आमच्या मनात चांगलं. हा पहिले डाल्यात पाहा ना, तुमचं तोंड टाका ना त्याच्यात, पोया कशा काय हत्त, आणि मग बोला आम्हाला. अरे बापा मावशी गरमच का लिहून राहिले बाबा, घेण ना दे ना. आता पाहिलं देखलं असेल म्हणूनच म्हटलं की तुले हे पद्धतशीर चालू द्या बा. आता असं म्हणणं बी काय गुन्हा झाला का? कोणी म्हणतच असते. म्हणणं काम आहे. बापा तुम्ही तुमचीच लावा ना, आमचं कोणी ऐकते? हा सकून पासून चहा साखरा सांगेला आम्ही ना. हा तो येऊन राहिला का अजून? चहाचा घोट नाही पेल ना आम्ही ना. दळ पोया करून राहिलो किती मोठ्या. हा ते नाही समजत तुम्हाला? आणि हे बोलणं बरोबर समजते टच टच वायाले. बाहेर गावाला जातो की नाही आम्ही, लग्न आहे ना, तर आम्हाला कोणी कोणी म्हटलं माहिती आहे काय? थम्सअप आणते, कोको कोला आणते, आईस्क्रीम बी खाऊ घालतात म्हटलं लोक, माहिती आहे काय? आणि तुम्ही सडेल तोंडे हो, चहाचं पाणी नाही पाजून राहिले आम्हाला. मावशी एवढी गरम नको हो बापा. आ पाटील, आ बापा आगीचा वय आता बाबा बुड्डी तर पुरी भनकली होय तर. बुडीशी बोलणं म्हणजे पुरी शकूनच घेणं आहे आपल्याला, घेणं ना देणं. इस्त्या जो बसतील बुडी पुरा इस्तूच आहे बुडी. बोल नाही बोलू देत. बाहेर गावाला पाणी कसं पाणी देते, बाहेर गावाला आईस्क्रीम भेटते म्हणते, कोको कोला थम्सअप काय पाणी पाजत नसतील चहाचं यायली. विचारत नसेल कोणी. पण मग अटी बाबा सांगायला कसं तळणीचं पाणी देते का बुडी. जाऊ द्या बापा, काढता पाय घ्या आठून. काही नाण्य लागे पुरत दुरून दुरून पाहता काय तर. आणि मग शिरा माहुले पाठवून देऊ इकडे काय तर. मग ची आता पोराजो चहा पाठवतो तुम्ही तुम्हाला. नाही तर मग अटी बनवता का तुम्ही चहा? पत्तीन साखर पाठवून दे तुम्ही, दूधही पाठवतो बरोबर. अटी करसान तर अटी करावं मग. बापा तुमच्या चहा पत्तीची साखरचं सकाळून पासूनच वाट पाहून राहिलो ना आम्ही, पण काही भेटलं नाही आम्हाला. आणलं आमच्या गड्यानं चहा आम्हाला हॉटेलमधून, पेला आम्ही ना घटवट दुधाचा. तुमचा काय प्या आम्ही लालट. पाटील लय डेंजर आहे बुडी. 7 गावचं पाणी पिल्या बापा. हे पोया लाटणार का सोपी आहेत काय? बोल नाही बोलू दे. चला निघा हटू, काळा काढता पाय. फालतू हिचं काही बोलणं ऐकू नका बाबा. चाल बाबा झबरू चाललो. थांबा रे, या पोयाचे काट पहा ना, जाळे झाले की जैक्या झाल्या पोया. पारे ते येतात ते अटी होबाशी करायले, तोंड घालायला येतात ते बाया जोड. कशा चालू आहेत पोया, काय चालू आहे? बुड्डी झाली आमची या धंद्यात पोया करू करू. आम्हाला बोलतात ते, आम्हाला बोलणं का सोपी आहे का म्हणा? तुमच्यापेक्षा लय आव ना 7 गावचं पाणी पेल, कमी नाही ना आम्ही. मग मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चाला ना रे पोरे, हो चाला घ्या ना लवकर, वाळ घ्या ना. या बाईच्या पत्रार काहीच नाही गडे हो. तुम्ही बेजा गणगण माशा मारता गडे हो. काय गडे हो, कसं वाळणार आहे तुमचं? बा सरपंच अशी किरकिरीच लावतो बा. आता तो पोया भाजी घेऊन आलो बा तो. हा अरे त्या बाया घेत नाही तर काय करा आम्ही? काय बाहेर का उपाशी पाठवता का रे घरी तुम्ही? पंगत कासाठी दिली आपण? अरे आनंद लवकर या ना रे हो. काय काय माशा मारतात रे बा पोरी. अरे या ना लवकर, वाळा ना बाईले, वाळा ना. बाईले वाळायले पोरी लाजच वाटतात बुवा. पोरी असले की झटझट वाढतात पोर. पण बाया म्हटलं, बुड्या बाड्या म्हटलं की बस तिच्या अंगाला काटेच येतात नाही का वाळ्याले. आलो सरपंच, शांत ठेवा तुम्ही जराशी. आजकालचे पोरे काही सांगता येत नाही रे बाईचं काय आहे. वाढणं जीवार येते यायच्या. नुसतं माटमाट जाऊन बसतात फदल्या आणि काहीच नाही बा. आम्ही याच्या वयाचे होतो तसं खपखप लपकत जा, खपखप वाढत जा. म्हणाल पोळी कमी ना पडे तर भाजी कमी ना पडे. आजकालच्या पोरे सांगाच लागते बा. 17-18 आवाजच द्यायला लागतात. आवाज देऊन राहिलो मी तरी यायचं तोंड काही उघडून नाही राहिलं, येऊन नाही राहिलं कोणीच नाही. मटमट पाहतात रे बा. काही खरं नाही रे का? गळा झुंबर काय माशा मारून राहिले गड्या. या ना लोक वाळानं. या बायले लोक पोळी नाही भाजी नाही अजून इकडे. पोळी देऊ का? पोळी 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 गळा इकडे भात नाही, पात्रार भाताना ना बसू नका तिकडे. काय गळा माणसं आहे तुम्ही? खरं नाही रे बा. उपाशी ठेवतात हे लोक इले. कुकडे भात नाही तर कुकडे पोळी नाही तर काय बा पोरे काय कामाचे आहेत बा? काहीच कामाचे नाहीत बा हे पोरे.
हा बा जिकडे तिकडे लक्ष द्यायला लागते बा. काय लेखा हे ठा बसतात बा. बायाच्या पंक्ता म्हटल्या की बस याचं वाढलं जीवाला ते अंगालीच काटे येतात. थांबार मुली येऊ द्या फक्त तडसा, मग पाहतो तुम्हाला काय तुमची खरं पट्टी काढाच लागते. जरा हा विचार नाही करायला लागत तुमचा. साय नुसतं जाऊ जाऊ बसतात तिकडे. बाया पाहिले काय तर काय माहिती येईल. पोजू का ताई? तिकडे काय पोय देऊन राहिला, इकडे मरणार. इकडे राहिला बायाच्या ताटार काही नाही ना. तिकडे चालला तो दादा खे पोरी बसला तिकडे तो. पाणी बद्दलशीर वाढतो रे. एकच पाणी याला वाढशील भसभस याला करणं चालू सांड उनलो. कसं पद्धतशीर वाढ बिलकुल. आल्याचं तुमच्या हाती या तुम्ही वाळा काय इकत आलेलं काय काय राजा मगापासून किंगरी चालू आहे राजा. तुमचं टुमणं लागे मागे मागे चालू आहे राजा. पाणी पद्धतशीर वाढ पाणी पद्धतशीर वाढ. काय काय लाख रुपये लिटर जाय राजा. जगण्याचं मुशिराम भाऊ भिडलं वाटते. मुशिराम भाऊ म्हटलं वाटते काहीतरी. अरे बाबा इकडचं पाणी आहे पद्धतशीर वाढ. कसं सारेला पुरलं पाहिजे ना. नाही तर मग कसं एकाच पंक्तीत खोब आल्या सरलं तर मग काय कसं डबल आली कापून. तशी किंगरी नका लावू माग फालतू. लागलं तर 10 कॅना जास्त आणा तुम्ही ना. फालतू लावलं माग राहिलो नाही तर मग चालला जाईन घरी फालतू. बाबा वाढ बा तुझ्या मतानं वाढ बा. काय म्हणजे मग काय झालं? झालं काय नाही झालं. काय ते काय तर बाईची वाढ पा पुईवाल्या येणं इकडे या बाईच्या पात्रावर घाईन गळ्या. काय करत पोरे कशा तरी हे शांतारामले म्हणू गाव पंगत देऊ नको. हे घरातले पोरे काय करे नाही. वाढायला येत नाही धाडायला येत नाही. आपल्याला हीच की घ्या लागतं घेण ना जेवण. अडसा पात्र पाहा लागतात लोकांची. कोणाला भाजी आहे कोणाला पोई नाही. काय बा काय ताल आहे बा. बाया मुंशीराम बाबा हाती दिलं बाई सुसून घेऊन राहिला मागापासून. पद्धतशीर वाढ काय बा किंगरी लावली की पोरं थांबतात का? घाबरू तू काय चालू आहे इकडे. या बाईच्या पात्रावर काही नाही बाजार लपकणार बा. ती इनमिन काढणार आता. बस झालं लोगन आता. पाळू लागणं बा जरासा. काय पाचशेसारखा फिरून राहिला इकडे तिकडे. मुंशीराम भाऊ आता तेच काम चालू आहे बा. आवाजी झाली फायरिंग आता घाबरूवर लावली फायरिंग. बाबा मुंशीराम भाऊचं काय खरं नाही रे बाबा. पोळी 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 देऊ का पोळी ठेवू का? मावशीला म्हणून राहिला पोई ठेवू का. इकडे ये ना. इकडे काय नाही बाईच्या पात्रावर. हे दिसते की तुम्हाला काही दुसरे पोरे पाठवणं धामे नाहीत का आपल्याजवळ. बा मुंशीराम भाऊ सुसू देत नाही बा फालतू. किंगरी लाग राजे मागं इथले का. मुंशीराम भाऊ पाठवतो कोणाला तरी. बुंदी 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 देऊ का भाऊ? बुंदी देऊ का? हो ठेवान भाऊ. का बुंदी का दादा पाळायचे का बा? का बापूल खलास करता का बा? टकल्या ठेवतो की नाही गड्या. असं वाढ नको बाबा भसकेल पुऱ्या. पद्धतशीर वाढ बा. बागा थांबणं लोकांना का उपाय ठेवतं का बाबा? पंगत खायसाठी देत असतात तर पोटभर खायसाठी वाढू दे ना आता. बापूचा पट्टा बोलते काय खरं नाही बापूचा. पुऱ्या चक्रात टाकतात मग बापूला आता हे. खापा वाळणं लावला ना. भसकीनं पुऱ्या वाळणं चालू आहे. पानं ताटार किती येते त्याच्या. अजून वाळणं चालू जा उरा बोकांडे त्याच्या. मा लग्नात काय करते काय माहित मा बापू. तुझ्या लग्नात उरा पोटार घेऊन राहिला. मा लग्नात पंगत देते काय माहित. मला घेईन म्हणजे आता मा बापूचा काय आहे तर भानगड. शोधू का भाऊ? टाका भाऊ शो टाका. शोधू का शो जराशे करेला ना. 15 किलोचे काढेला ना गड्या. पुढले पाहिजेत ना जराशे वाढला. एकच पंगत वाढे सांगायला तुम्हाला. अरे काय गड हो. अरे मा बापूचं टाकलं का लाल करता का गड हो तुम्ही. जरासं काय ऐकत नाही बा. किरकिर लावून राहिला घेणं का डॉक्टर दुखून राहिला. आणि तू भन भनले का मागं.